नमस्कार मित्रांनो. आजच्या तारिणी मालिकेच्या भागात भावनिक क्षण, धक्कादायक खुलासे आणि पुढच्या भागासाठी उत्सुकता वाढवणारे अनेक प्रसंग पाहायला मिळाले. चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय घडलं. त्याआधी आपल्या चॅनल मराठी मनोरंजन कट्टा याला सबस्क्राईब करायला विसरू नका. भागाची सुरुवात होते सुमी आजीच्या घरापासून. तारिणीची तब्येत ठीक नसल्यामुळे हे पाहून सुमी आजीला तिची खूप काळजी वाटत असते. ती तारिणीला वारंवार विचारत असते नेमकं काय झालं आहे. इतकंच नाही तर ती तिला स्वतःची शपथ घालून सत्य सांगण्यास सांगते. त्याचवेळी नमा देखील तारिणीला विचारते की आश्रमाच्या कामासाठी गेली असताना काही दुखापत झाली का? ती पडली होती का? तुला काही लागलंय का? तारिणी काही उत्तर देण्याआधीच केदार तिथे येतो आणि परिस्थिती अतिशय हुशारीने हाताळतो. तो सुमी आजीला सांगतो की आश्रमाच्या कामादरम्यान अचानक तारिणीच्या पोटात खूप दुखायला लागलं होतं. डॉक्टरांकडे गेल्यावर तिला अपेंडिक्सचा त्रास असल्याचं समोर आलं आणि छोटंसं ऑपरेशन करावं लागलं. हे ऐकताच सुमी आजी घाबरून जाते. ती केदारला विचारते की एवढं मोठं झालं आणि मला काहीच सांगितलं नाही. मला आधीपासूनच काहीतरी बिनसलं असल्याची जाणीव होत होती. मात्र केदार तिला धीर देतो आणि काळजी करण्याची काही गरज नाही असं सांगतो. त्याच्यानंतर वातावरण आणि त्यांच्या चांगल्या गप्पा रंगतात आणि थोड्या वेळाने तारिणी सुमीला म्हणते, चल आता वेळ झाली, मला निघायला हवं, तू तुझी काळजी घे. आणि सुमी आजी तिला म्हणते तू ही काळजी घे आणि ते तिथून निघतात. तारिणी केदारकडे खरं तर आश्चर्याने पाहत राहते, कारण त्याने संपूर्ण परिस्थिती अतिशय सहजपणे सांभाळलेली असते. यानंतर केदार आणि तारिणी घरी परतण्यासाठी निघतात. दोघीही बाईकवर जात असताना तारिणीच्या मनात अनेक भावना सुरू असतात. ती खांद्यावर हात ठेवावा की नाही याचाच विचार करत असते. तिच्या मनात अजूनही खूप राग आणि 2 भावना असतात. घरी पोहोचल्यानंतर मात्र ती थेट केदारला सुनावते. ती मस्करीत बोलते की अपेंडिक्स उजव्या बाजूला असतं आणि मला गोळी डाव्या बाजूला लागलेली होती. असं खोटं बोलायची गरज काय होती? यानंतर कथा वळते युवराज आणि पद्मिनीकडे. पद्मिनीने कौशिकीला ती केस देण्यासाठी आग्रह केल्यामुळे युवराज संतापलेला असतो. तो पद्मिनीला विचारतो की तुला ही केस देण्याची काय गरज होती? नको तिथे शहाणपणा करण्याची गरज काय होती? रागाच्या भरात बोलताना त्याच्या तोंडून काही धक्कादायक गोष्टी बाहेर पडतात. तो म्हणतो की ही केस माझ्याकडे आली तर मीच मरेन. इतकंच नाही तर तो बोलता बोलता ही केस तर माझीच असं बोलतो आणि लगेच स्वतःला सावरतो. पद्मीला काहीतरी संशय येतो. ती विचारते तुला नेमकं काय म्हणायचं आहे? युवराज विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो की अत्यंत धोकादायक केस आहे. यात मोठे मोठे लोक सामील असतील. जर सत्य बाहेर आलं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हे पद्मीला जामकर प्रकरणाची आठवण करून देतो. केदारने बातमी केल्यानंतर आपल्या घरावर कसे हल्ले झाले होते हेही तो आठवण करून देतो. तर रेव पार्टीसारख्या प्रकरणामध्ये प्रभावशाली लोक असतात, सहभागी असू शकतात आणि जर त्यांना काही समजलं तर माझा स्वतःचा जीव धोक्यात येईल अशी भीती तो व्यक्त करतो. यानंतर पुन्हा केदार तारिणीचा भावनिक प्रसंग दाखवण्यात येतो. रूममध्ये आल्यावर तारिणी केदारकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागते. केदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती काही ऐकून घेण्यात तयार नसते. तारिणी सांगते की तिला माहीत आहे की लग्न खरं नाही, हे फक्त मिशनसाठी झालेले लग्न आहे. मिशन संपल्यानंतर दोघी वेगळे मार्ग निवडणार आहोत. ती स्वतःला केदारवर ओझं असल्याचं सारखं समजू लागते. तरीही मी तुला प्रपोज केलं हे मला माहीत असताना की तुझी गर्लफ्रेंड आहे, मी तर तुझी फक्त मैत्रीण असून असं पाऊल उचललं. तिला कुठेतरी मनात वाईट वाटत असतं. ती म्हणते की मी तुला पार्टीत प्रपोज केलं होतं पण तू मला उत्तर दिलं नाहीस. याच दरम्यान दुसरा प्रसंग दाखवण्यात येतो. निशी धावत युवराजकडे येते आणि सांगते की तिच्याकडून ईशाचं हेअर मशीन खराब झालं आहे. युवराज सुरुवातीला तिच्यावर चिडतो. मग निशी त्याला एक आयडिया देते. ती म्हणते ईशा विचारेल तेव्हा सांगायचं की हे इराणी मशीन खराब केलं आहे, तू फक्त आय विटनेस आहेस असं सांगायचंस. हे ऐकताच युवराजच्या डोक्यात एक नवीन योजना तयार होते. तो मनात विचार करतो की निशीने न कळत का होईना
मोठी आयडिया दिली आहे. त्याला जाणवतं की रेव पाटीचं खरं सत्य फक्त त्याला आणि फक्त गुलाबलाच माहीत आहे. त्यामुळे तो कौशिकीला जे काही सांगेल तेच तिला खरं वाटेल आणि तेच ती सत्य मानेल. आणि त्याच माहितीचा वापर करून तो संपूर्ण प्रकरण आपल्या फायद्यासाठी वळवू शकतो. यानंतर पुन्हा केदार आणि तारिणीचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. तारिणीच्या प्रश्नाचं उत्तर देताना केदार तिला मुद्दामून चिडवण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो की त्याने आधी एका मुलीला प्रपोज केलं होतं जेव्हा रेव पार्टी होणार होती तेव्हा, आणि त्या मुलीला त्याचा होकारही देण्यात आला आहे. हे ऐकताच तारिणीच्या चेहऱ्यावर हास्य नाहीसं होतं आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात. केदार पुढे सांगतो की मिशनला जाण्यापूर्वी त्याला वाटलं होतं की काही झालं तर मनातलं अपूर्ण राहू नये म्हणून त्याने त्या मुलीला प्रपोज केलं आणि तिने मला होकार दिला आहे. तारिणी मनात तुटलेली असताना स्वतःला सावरते. ती म्हणते की ही तर चांगलीच गोष्ट आहे. तू माझा मित्र आहेस आणि तुझं चांगलं झालेलं मला नक्कीच आवडेल. पण तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत असतं. ती पुढे विचारते की ती मुलगी कोण आहे? तुला नेमकं काय उत्तर दिलं तिने? केदार पुन्हा सांगतो की त्या मुलीने होकार दिला आहे आणि यानंतर भाग संपतो. पुढील भागामध्ये एक झलक दाखवलेली आहे. आपण पाहतो की तारिणी रेवाला कॉल करते आणि केदारला सांगायला सांगते. सगळी गोष्ट ती सांगते. रेवा तिला एक महत्त्वाचा सल्ला देते. ती म्हणते जर तू त्याची सर्वात जवळची मैत्रीण आहेस तर त्याला सरळ विचार त्याची गर्लफ्रेंड कोण आहे आणि विचार ती कुठे राहते आणि तिला भेटण्याची मागणी कर. यानंतर पुन्हा केदार तारिणीचा सीन दाखवला जातो. तारिणी थेट केदारला विचारते तुझी गर्लफ्रेंड कोण आहे आणि मला तिला भेटायचं आहे. यात उत्सुकतेची क्षणी आजचा भाग संपतो. आता पुढील भागात केदार खरं सत्य सांगेल का? तारिणीच्या समजणार की केदार ज्या मुलीवर प्रेम करतो, ज्या मुलीबद्दल तो बोलत आहे ती दुसरी कुणी नसून ती स्वतःच आहे, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर आजचा भाग इथेच संपतो. तर आपण बघू पुढच्या भागामध्ये. आणि मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्या वेगळ्या सिरियलचा, कुठल्या वेगळ्या मालिकेचा रिव्ह्यू हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या सिरियलचा रिव्ह्यू पण द्यायला तयार आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.